हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा फटका आता केवळ शेतकरी आणि मालवाहतूक क्षेत्रालाच नव्हे तर ट्रॅव्हल्स व्यवसायाला देखील बसू लागलाय। दिवसेंदिवस डिझेलची कमतरता वाढत असतानाच डिझेलच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे। अवघ्या एका आठवड्यामध्ये प्रति लिटर तब्बल 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक आर्थिक संकटामध्ये सापडलेत। हिंगोलीतून राज्यभर सेवा देणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या तब्बल 40 गाड्या या 40% गाड्या डिझेल अभावी बंद ठेवाव्या लागल्यात अशी धक्कादायक माहिती समोर येते। खुराणा ट्रॅव्हल्सचे मालक जगजितराज खुराणा यांच्याशी आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी बातचीत केलेली आहे, बघूयात। सध्या डिझेलच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्याचबरोबर मागील 7 ते 8 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातल्या नामांकित ट्रॅव्हल्स व्यवसाय म्हणून खुराणा ट्रॅव्हल्सकडे पाहिलं जातं आणि या ट्रॅव्हल्स व्यवसायाला आता डिझेल टंचाईचा फटका बसतोय। माझ्या मागे ह्या ज्या ट्रॅव्हल्स बघतायत ना, ह्या ट्रॅव्हल्स डिझेल अभावी वर्कशॉपमध्ये बंद ठेवण्यात आलेले आहेत। यावर अवलंबून असलेला जो व्यवसाय आहे तो पूर्णपणे ठप्प पडलेला आहे। डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे, काय फटका बसतोय? डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं माझ्या जवळपास 40% वाहनं उभे आहेत। बरं, पूर्ण वर्षामध्ये हे 2 महिने डिझेल जास्त लागत असतो आणि तो डिझेलचा पुरवठा पूर्णपणे मला वाटते कंपनीकडून होत नाही आहे। म्हणून माझ्या 40% गाड्या उभ्या आहेत, ज्याच्यामध्ये माझा रोजचा 4 ते 5 लाख रुपयाचा कलेक्शनमध्ये फरक पडला आहे। म्हणजे मला रोजचे 50 ते 1 लाख रुपये हा मला भुर्दंड भरायला आहे आणि हा मागच्या 8-10 दिवसापासून भरतोय आणि 8-10 दिवसापासूनच नव्हे तर मला ह्याचा फटका जर बघितला तर महिन्याच्या शेवटी जेव्हा माझ्या बँकेची EMI येते किंवा बँकेचे हप्ते भरायचे असतात तेव्हा मला त्याचा तुटवडा भासतोय। 8 दिवसामध्ये डिझेल 5 रुपये प्रति लिटर प्रमाण वाढले, त्याचा आर्थिक फटका कसा बसला? 100%। कारण जे जुने रेट होते, आज पण STचे सरकारी रेट RTOच्या नियमानं ज्या रेट मला 2200 किंवा 2100 भेटायला पाहिजे तिथं मी 1200 घेतोय। बरं, आणि पूर्वीपासून आहे, तुम्ही एक जवळपास जर विचार केला तर हिंगोली नांदेडची तिकीट 180 रुपये, आम्ही 100 रुपये घेतोय। म्हणजे हे ऑलरेडी आम्ही ST महामंडळापेक्षा सरकारी दरापेक्षा आम्ही अर्ध्यावर चाललो, त्याच्यामध्ये पण हे डिझेलचा भुर्दंड आम्हाला सहन होणारा नाहीये। ज्यांना दूर जायचं त्यांच्या प्रवासांची गर्दी तुमच्याकडे वाढू लागली, मग ते कसं मॅनेज करताय, कसं बॅलन्स केलं जाते? आता जर आज आम्ही ते डिझेल भेटत नाहीये, त्या 4 व्हीलरच्या लोकांना जर तिकीट दर वाढून मागितला तर ते देऊ शकणार नाहीत, कारण त्यांनी आज दिलं तर ते म्हणतील आम्ही गैरफायदा उचलला। रोजच्या दरापेक्षा जास्त दरी आम्हाला घेता येत नाही। जर अशीच परिस्थिती राहिली तर महिन्याला जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे। सध्याला त्यांच्या 40% ट्रॅव्हल्स जे आहे ते डिझेल अभावी ठप्प येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली।